सीजेपीच्या समर्थनार्थ आज पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून अवघा महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आणि त्याच्या समर्थनार्थ आपण जर पाहिलं तर आता मोठ्या प्रमाणात जे नागरिक आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरलेले आहेत. आपण जर पाहिलं तर हा भव्य मोर्चा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंद हाक पुकारली आणि त्यानंतर संपूर्ण जे नागरिक आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी हे सर्व नागरिक सध्या रस्त्यावरती उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी काही तरुण आणि तरुणी देखील मोठ्या प्रमाणात आहेत. एकंदरीत त्यांच्या काय भावना आहेत, त्यांच्या काय मागण्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. काय सांगतील मित्रा, कशासाठी आज तू रस्त्यावरती उतरलेला आहेस? या फक्त रिजिग्नेशन साठी उतरलेला आहे, धर्मेंद्र प्रधानच्या रिजिग्नेशन साठी. गेल्या 2014 पासून जवळपास 14 पेपर लीक झालेले आहेत. त्याच्यावरती अकाउंटेबिलिटी कोण घेणार? धर्मेंद्र प्रधान घेणार की कोण घेणार? जो एज्युकेशन मिनिस्टर तो घेईल ना. तर आता सध्या माझी पण बहीण जे एक्झाम दिलेली होती तिने पण सध्या एक्झाम दिलेली आहे आणि तिने डिप्रेशनचा चेहरा बघितलेला आहे. अच्छा, मी फक्त एक माझ्या देशाच्या स्टुडंटसाठी उभा आहे. बरं, काय सांगशील मित्र? एकंदरीत तू पण देखील प्रोटेस्टसाठी उतरलेला आहेस. हो, आम्हाला फक्त धर्मेंद्र यांचं रिझाईन पाहिजे. जे आता पोरं रस्त्यावर उतरलेत हे रस्त्यावर नसते म्हणजे नव्हते पाहिजे तर कॉलेजमध्ये स्कूलमध्ये पाहिजे होते. पण आज त्यांच्यावर अशी स्थिती आली की ते रस्त्यावर आहेत. का? कारण की त्यांच्या फ्युचरसाठी. पण हे जे सरकार आहे, हे जे लोक आहेत जे सत्तेत बसले त्यांना हे फरक पडत नाहीये आणि आम्हाला ही सरकार नकोय. कारण की आम्हाला आमचं फ्युचर इम्पॉर्टंट आहे आणि आमचे जे मागचे येणारे पोर आहेत त्यांचं फ्युचर आम्हाला इम्पॉर्टंट आहे. आम्ही जर स्टँड नाही घेतलं तर कोण घेणार? बरं, एकंदरीत या ठिकाणी भाजपचे लोक म्हणतात की प्रोटेस्टसाठी जे आंदोलन करतायत ते काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. यावर काय मत आहे तुला? गुलाब सर, अभिजित देपकेने पहिल्या दिवशी स्पष्ट केलेलं आहे की इथे येताना फक्त समर्थन देण्यासाठी कोणाचे झेंडे घेऊन येऊ नका. दिल्लीमध्ये आपण पाहत असाल प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातामध्ये तिरंग्याशिवाय व्यतिरिक्त कोणती गोष्ट नव्हती. आज आम्ही या वेळेत शाळेमध्ये कॉलेजमध्ये असायला हवं होतं, पण आम्हाला रस्त्यावर उतरायची गरज येते कारण या सरकारमध्ये अकाउंटेबिलिटी नाहीये. गेल्या आपण दोन्ही दशकांमध्ये त्यांच्या पाहिलं असेल, पंचवार्षिकमध्ये त्यांच्या सरकारने कोणत्याही प्रकारची अकाउंटेबिलिटी घेतलेली नाहीये. तुम्ही फक्त रस्त्यावर येणे आम्हाला उतरायची वेळ का आली? जर तुम्ही त्याच वेळेस रिस्पॉन्सिबिलिटी घेतली असती, अकाउंटेबिलिटी घेतली असती. आपण मोरारजी देसाई पाहिलं असेल, वाजपेयींच्या सरकारात पाहिलं असेल, त्यांनी केवळ रेल्वेच्या छोट्या ऍक्सिडेंटमुळे सुद्धा राजीनामा दिलेला आहे. एक नैतिक दायित्व असतं आपलं सरकार चालवताना आणि हे सरकार अतिशय तानाशाहीने वागत आहे. ज्या प्रकारे दिल्लीमध्ये ज्या प्रकारे विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला, तिथे ट्रक दगडांचे भरून आणण्यात आले, हे अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. लोकशाहीला कलंक छापणारी गोष्ट आहे आणि हे या सरकार आता करत आहे. म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. अकाउंटेबिलिटी घ्या, रिस्पॉन्सिबिलिटी घ्या. बरं, एकंदरीत तू आता हे पुस्तक दाखवलं, नेमका काय संदेश द्यायचा प्रयत्न कर? यामध्ये हे पुस्तकाचं नाव गुलामगिरी हे महात्मा फुलेंनी लिहिलेलं आहे. गुलामाची जाणीव करून दिल्यावर तो बंड करून उठतो. या आदर्श हा महात्मा फुलेंनी जोडलेला आहे. हाच आदर्श घेऊन मी आज मैदानात उतरलोय. मी आज इंजिनियर आहे, मी कामावर आहे, आज सुट्टी मारून आलेलो आहे कारण की देशाला गरज आहे. युथ जनरेशन जेव्हा जागी होत्या तेव्हा सरकारला आपल्या गुडघ्यावर टेकते. चे गुवेरांचं पुस्तक वाचा, डायरी. त्यानंतर भगतसिंगचं नास्तिक काय आहे हे पुस्तक वाचा. या पुस्तकातून क्रांती घडते. यासाठीच मी आलेलो आहे आणि धर्मेंद्र प्रधान सह नरेंद्र मोदी व अमित शहा या तिघांना पण राजीनामा देणं भागच आहे, किती जरी जोर लावला तरी त्यांनी. आपण जर पाहिलं तर या तरुणांच्या सध्या अगदी रोष करणाऱ्या ज्या प्रतिक्रिया आहेत, आपण काही महिलांकडून देखील जाणून घेऊया की नेमक्या त्यांच्या काय भावना आहेत. महिला आहेत. ताई, काय सांगशील? एकंदरीत आज आंदोलनात तुम्ही आलेला आहात, काय मागणी आहे तुमची? सगळ्यांना माहितीये जगात काय चाललेलं आहे. आमचं एवढंच रिक्वेस्ट आहे की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मिळाला तर शिक्षण व्यवस्था ही खूप चांगल्या पद्धतीने सुधारू शकते. कारण की सगळ्या लोकांनी खूप वर्ष वाट बघत आलेत. मागच्या वर्षीही तेच झालेलं आहे, ह्या वर्षीही तेच झालेलं आहे. तुम्हाला हेही माहिती आहे की आजूबाजूला एवढे युथ आणि यंग जनरेशन इतक्या दिवसांपासून प्रोटेस्ट करून येतात, पण याच्यावरती सोल्युशनिंग कधी येणार आहे आणि आम्हाला कधी न्याय मिळणार आहे ही अजूनही कोणाला काही खात्री आणि माहिती नाही. बरं, एकंदरीत त्यांचा राजीनामा घेतल्यानंतर त्याची पुढची काय भूमिका असणार आहे तुमची आणि प्रोटेस्ट किती दिवस राहणार आहे अजून? काहीच सांगता येत नाही. तुम्ही बघताय की सोनम सर इतके दिवसांपासून याच्यावरती प्रोटेस्ट आणि फास्ट वरती बसलेले आहेत इतक्या दिवसांपासून, पण एवढं होऊन सुद्धा कोणाला एवढं दिसत नाहीये की एवढी जनता आणि एवढ्या अमाऊंट वरती पब्लिक जर पुढे रस्त्यावरती येत असेल, उतरत असेल आणि काहीतरी मागत असेल तर नक्कीच ती मागणी काहीतरी महत्वाची नाही ऐकून घेण्यासारखी असेल की नाही. जर हे पुढे झालं आणि त्यांचा राजीनामा मिळाला तर नक्कीच पुढे कोणता तरी असा व्यक्ती पुढे येऊन उभे राहील की जो त्या गोष्टीची अकाउंटेबिलिटी घेऊन पुढे
प्रगतीच्या मार्गावरतीच आपल्या भारताला घेऊन जाईल. अगदीच. आपल्यासोबत अजून देखील तरुण आहेत, त्याच्या हातात देखील एक आपल्याला बॅनर दिसते. काय सांगण्याचा प्रयत्न करता तुम्ही? To be accountable for what your organizations are doing, to be accountable for the NEET paper leak, which our Union Minister, Mr. Dharmendra Pradhan, isn't. He isn't resigning, he isn't talking with the students, he isn't doing any efforts to even resolve this. He's just ignorant, and I think he has ignorance issues, maybe. That is why he is just ignoring millions of students, and that he shouldn't do. And I stand with the CJP demands. Those are his resignation plus the 1 crore compensation for every student that has died because of this paper. The police brutality that Delhi police has done should be held accountable too. And every student that is detained by Delhi police should be released. Delhi, Mumbai, Nagpur, anywhere the students in this protest are detained, please release them. They are not terrorists. And the lathi charge was very, very wrong. It was inhuman. They had literally nails in their lathis. What is this? What is this, Delhi police? What are you doing? You are doing this to your own students. Don't you have children at home? How do you go to sleep at home? ठीक आहे. आपण जर पाहिलं तर काय या ठिकाणी काही विद्यार्थी आहेत जे आपलं ऑफिसला सुट्टी देखील टाकून या ठिकाणी आलेले आहेत, आणि आपण जर पाहिलं तर आता त्यांच्या प्रोटेस्ट हे जे आहे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. काही महिला देखील या ठिकाणी आहेत, आपण त्यांना देखील बातचीत करण्याचा आपण प्रयत्न करू. काय सांगशील एकंदरीत आजच्या आंदोलनाच्या बाबतीत काय सांगणार तुम्ही? आंदोलन केलंच पाहिजे. मी माझ्या भविष्यासाठी आणि माझ्या बहीण भावाच्या भविष्यासाठी इथं आलेली आहे. जे हे घोटाळे चाललेत ते फक्त नीट मध्ये नाही, पूर्ण एज्युकेशन सिस्टम मध्ये घोटाळे चाललेत आणि ते कुठेतरी थांबले पाहिजे, असं प्रामाणिक मत आहे माझं. बरं, एकंदरीत आपण जर पाहिलं तर त्या जंतर मंतर येते लोकांवरती लाठीचार्ज देखील होतो, डोके देखील फोडलेले, त्याबाबत काय सांगशील? ते तर एकदम घृणास्पद कृत्य केलेलं आहे. दिल्ली पोलिसांच्या आड राहून जे मोदी सरकारने काम केलेलं आहे त्याच्यावर खरं शेमफुल आहे. बरं, काय सांगशील एकंदरीत आज आंदोलनाला तू देखील उतरलेला आहे? मी ऍक्च्युली आलो कसं, माझे बहिणी माझ्या भावाचे पोर आहेत, त्यांनी बी शिकतात, तर मग हे त्यांच्यासाठी आता आवाज उठवला तर ठीक आहे, मग नाही तर या सरकारचा असं बी करायचंच काय उपयोग आहे? 1 लाखाचे वर्ग गव्हर्नमेंट शाळा त्यांनी बंद केलेले आहेत, पेपर फुटले, किती स्कॅम केले, तर हे सरकार पाहिजेलच नाही खरं म्हणलं तर. बरे, आंदोलन अजून किती दिवस चालू राहणार आहे? जवळ तक हा हरमखोर राजीनामा देत नाही तोवर तक, जवळ तक आपण सोडत नाही तोवर तक. आपण जर पाहिलं तर एकंदरीत भाजप म्हणते की त्या जंतर मंतर येथे या ठिकाणी जे प्रोटेस्ट करण्यासाठी नागरिक आलेले आहेत, तर ते एकंदरीत काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत असं नाही तसं नाही. हे खोटं आहे एकदम. साहजिक आहे, एखादा जर कुणाच्या हक्कासाठी आवाज उचलत असेल तर त्याला सपोर्टला येणारच ना. जर तुम्ही उत्तर देत नसेल तर, आणि ह्याच्या जागी जर काँग्रेस सरकार बी असते हा प्रकार झाला असता तर एवढेच विद्यार्थी एवढेच लोक बाहेर आले असते. काय वाटतं एकंदरीत राजीनामा घेतल्यानंतर काय पुढे बदल होऊ शकतो? होईल, येणाऱ्या पुढच्या कोण असेल ह्याच्या जागेवर बसणारा त्या व्यक्तीला ते तरी राहील की हा अशा केल्याने अशा गोष्टी होतात की लोक रस्त्यावर येतात. आणि ह्यात ही गोष्ट जाते की ही हुकुमशाही नाही, ही लोकशाही आहे. म्हणून आत्ताचं राज्य सरकार आहे, जे यांचं सरकार आहे ते हुकुमशाहीचं आहे, लोकशाहीचं नाही. बरं, काय सांगतील मित्र एकंदरीत राजीनामा का घेतला जात नाही भाजपकडून? काय वाटतं भाजपकडून का राजीनामा घेतला नाही, काय वाटतं तुला? कारण मोदी खूप इगोइस्टिक माणूस आहे. मोदी खूप इगोइस्टिक, इगोवर घेतात ते. बरं. देशाचे प्रश्न चर्चा करून सोडवायचे प्रश्न ते इगोवर घेतात. अच्छा, आता कालपर्यंत नीट पेपर चालू होतं. स्वतःची मम्मी शिक्षक आहे, तिचा अच्छा. टीईटीचा पेपर फुटला, त्यामुळे मी इथे आहे. म्हणजे काय वाटतंय वारंवार असे पेपर फुटीचे प्रकरण समोर येत आहेत? हा राजीनामा त्यासाठी हवा आहे की तिथे नंतर बसणारा जो माणूस आहे त्याला एक भीती राहील मनात की असं काही झालं तर आपल्याला खुर्ची जाणार म्हणून. बरं, एक शेवटचं आपण घेऊ की या विद्यार्थ्यांच्या हातात सोनम वांगचूकचं देखील पोस्टर आहे. दादा, काय सांगतील एकंदरीत सोनम वांगचूक बऱ्याच दिवसापासून 25 ते 26 दिवसापासून आंदोलनाला बसलेले आहेत, काय सांगतील? सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. सोनम वांगचूक सरांची कधीच भेट घेऊन तुम्ही त्यांना उपोषणातून मुक्त करायला पाहिजे होतं. सरकार आणि काय पोलिसांची तुमची प्रमुख मागणी काय तुमची? आमची प्रमुख मागणी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, त्यानंतर दुसरी मागणी काय सांगतील आज तुम्ही आंदोलन करताय? तुमची काय प्रमुख मागणी आहे आज?
नीट की परीक्षा जो लीक हुई है उसके ऊपर हम भी डॉक्टर हैं, हम भी फाइनल ईयर में पढ़ रहे हैं, हम भी नीट का एग्जाम दे गए, लेकिन जो पता है कितना प्रेशर रहता, 21 बच्चे मर गए और अभी तक सरकार कुछ जवाब नहीं दे रही है हमें तक। क्या लगता है सरकार का क्यों जवाब नहीं आ रहा है, इस्तीफा क्यों नहीं ले रही? सरकार डरी हुई है, सरकार डरी हुई है भाई। सरकार यहाँ पर अभी फुल डिक्टेटरशिप में, यहाँ पर तानाशाही की सरकार आ चुकी है, फुल डिक्टेटरशिप चालू है यहाँ पर हिंदुस्तान में। इसलिए किसी भी तरीके का किसी भी तरीके की बात सुनने तैयार नहीं है। सरकार एकदम डिक्टेटरशिप में आ चुकी है। हम यहाँ पर धर्मेंद्र प्रधान के इस्तीफा मांगने के लिए सिर्फ आवाज उठाना चाहते हैं, उसके बाद भी सरकार हमारी आवाज सुनने के लिए तैयार नहीं है। उनके बाप का मुल्क समझ के रखे है। क्योंकि एक चीज ये है कि मिनिस्टर अगर एजुकेटेड रहेंगे तो ये सही से चला पाएंगे। अच्छा, आज हिंदुस्तान के अंदर जो है ना 90% मिनिस्टर जो है अनएजुकेटेड है, जिसके अंदर क्या हो रहा है, इसमें नुकसान किसका हो रहा है, देश का हो रहा है। ये जो देश इतनी मेहनत से आजाद हुआ था, आज ये कुछ लोगों की वजह से आज बर्बादी की तरफ जा रहा है। और अगर इसको अभी नहीं रोका गया तो ये देश पूरी तरह बर्बाद हो जाएगा। एक वक्त ऐसा आएगा कि हमारे पास कुछ भी बाकी नहीं रहेगा। जिस तरह अंग्रेजों ने राज किया, जिस तरह अंग्रेजों ने हम पर राज किया, उसी तरह आज एक चंद आरएसएस के दल्ले और ये जो है बीजेपी वाले हम पर राज कर रहे हैं। बीजेपी के लोग बोल रहे हैं कि जो प्रोटेस्ट कर रहे हैं वो कांग्रेस के लोग हैं। अरे हम मेडिकल स्टूडेंट हैं, हम कहाँ से कांग्रेस के? We are only Indians. हम तो डिक्टेटर, अगर हमको जस्टिस हुई तो हम तो प्रोटेस्ट करना पड़ेगा। इस आंदोलन में बाहर के लोग घुस रहे हैं, ऐसा बात नहीं नहीं, ये गलत। हम स्टूडेंट है, वी आर स्टूडेंट, हम मेडिकल कॉलेज के स्टूडेंट्स है। अच्छा, हाँ, हम फाइनल ईयर में भी इस वक्त में। तो हम आपसे कह रहे हैं कि इस वक्त जो है इनजस्टिस हुई, अगर कोई गैर ना कानूनी चीजें हुई हमारे साथ तो हम उसके खिलाफ आवाज उठाएंगे। अगर हम आवाज नहीं उठाएंगे तो आज फिर क्या है, ये डिक्टेटरशिप में तब्दील हो जाएंगे और कल जाकर जो हमें आवाज उठानी नहीं चाहिए। हमें डेमोक्रेसी चाहिए, डिक्टेटरशिप नहीं चाहिए, और उसके लिए हम आवाज उठाएंगे। प्रोटेस्ट के लिए राहुल गांधी भी आए थे, उनको भी पुलिस ने मतलब हिरासत में लिया था। क्या बताएं उसके बारे में? हमें कोई पॉलिटिकल पार्टी से मतलब नहीं है, हम स्टूडेंट हैं, हम हमारे हक के लिए खड़े रहेंगे। राज्य में भी बीजेपी सरकार है, केंद्र में भी बीजेपी सरकार है, वो गूंगे बहरी हो गई है क्या सरकार? असल में जो है ना ये सरकार जो है ना गूंगी और बहरी है। ये जो है ना सब अपना गूंगी बहरी आंधी हर चीज की है। ये अपनी अपनी मर्जी दिखाना चाहती है। अपलांग हो गई है सरकार, अपलांग, गूंगी बहरी सब कुछ अपलांग हो गई है सरकार। ये क्या मांगे अभी? हमारी मांग ये है कि इस्तीफा नहीं देते हैं तो इसके साथ नरेंद्र मोदी भी इस्तीफा दे अपना। जब आपको चलाती नहीं आती सरकार, जब आपसे एक पेपर कंडक्ट नहीं कराया जा रहा है, तो आप किस वजह से एजुकेशन मिनिस्टर बने? अच्छा, हमारा ये बात है। आज नरेंद्र मोदी ने भी एक ट्वीट किया है हाँ। कि कहा है कि हम स्टूडेंट के साथ हैं। देखिए, स्टूडेंट के साथ होना और ट्वीट करना ये दोनों अलग चीज है। क्या है? हाँ, आप ट्वीट पर बैठकर कह रहे हैं कि हम स्टूडेंट के साथ है, और आप क्या कर रहे हैं दिल्ली के अंदर जो क्या हुआ स्टूडेंट के साथ, ये बताइए हम। क्या आपको नजर आ रहा है स्टूडेंट के साथ है सरकार? आप जंतर मंतर पे देख नहीं रही है कैसे लाठीचार्ज हो रहा है स्टूडेंट के ऊपर। औरतों को सेफ्टी नहीं है हमारे अंदर, रेपिस्ट को एमएलए बनाया जा रहा है। नारा लगाया है क्या बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, लेकिन आज तक इन्होंने किसी रेपिस्ट को सजा दी है? उसके बाद इन्होंने जो है उनको फूलों से स्वागत किया, लेकिन ये स्टूडेंट का स्वागत कैसे कर रहे? लाठी से कर रहे, किससे कर रहे? लाठी चार्ज कर रहे हैं उनके ऊपर। ये गलत है, ये सरासर गलत है। आपको क्या लगता है ये जो आंदोलन है, कब तक आंदोलन चलने वाला है? ये जब तक के धर्मेंद्र प्रधान जो है वो अगर इस्तीफा ना दे तो जब तक आंदोलन चलेगा, ये मेरे को लगता है। क्योंकि हम जो सपोर्ट है वो स्टूडेंट की सपोर्ट कर रहे हैं, ना बीजेपी ना कांग्रेस ना कोई पॉलिटिकल पार्टी का कोई इशू नहीं। हमारा मुद्दा है स्टूडेंट को साथ दो। जो स्टूडेंट नीट में पेपर लीक के कारण स्टूडेंट ने अपनी जान दी, हम उसके खिलाफ लड़ने के लिए तैयार है। अपने मतलब आज आप कॉलेज छोड़कर आई है? कॉलेज छोड़ के हम लेक्चर छोड़ के आए, हम लेक्चर छोड़ के आए क्योंकि हर स्टूडेंट को, हर इंसान को, हर मतलब हक के लिए लड़ना है हमको, हमारा हक मांगना है। भाई वो तो नीट देंगे ना, उनके लिए हम लड़ेंगे। क्या पता आगे हमारा पेपर भी लीक हो जाए, हमारी डिग्री के अंदर हमारा एग्जिट एग्जाम होता है, क्या पता आगे वो भी लीक हो जाए। अच्छा, एक आप जैसे पूरे स्टूडेंट को क्या आह्वान करोगे आप? हम तो कहेंगे कि प्रोटेस्ट जो है शांतिपूर्वक करे, आए पुलिस को जो है सपोर्टिव होकर करे, और खास तौर पर ये ध्यान दे कि जब तक हले ना, जब तक प्रोटेस्ट खत्म ना करे, जब तक धर्मेंद्र प्रधान अपना इस्तीफा ना दे, ये हमारा आह्वान है स्टुडंट से। आपण जर पाहिलं तर हे विद्यार्थी आजचा क्लास देखील क्लासला सुट्टी घेऊन आलेले आहेत, कारण हा जो ज्या प्रकरणामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना न्याय मिळण्यासाठी या विद्यार्थ्यांनी रस्त्यावरती उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात। यामध्ये हजारोच्या संख्येने हे जे विद्यार्थी आहेत ते सध्या रस्त्यावरती उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात। थोडक्यासाठी अमित मुंडे, पुणे।